हॅलो फ्रेंड्स, तर मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी तुम्हाला एकदम सुंदर फ्लॅट दाखवणार आहे, जे आहेत केकेवाग कॉलेजच्या बॅक साईडला. हे बघा, केकेवाग कॉलेज आहे मागे. तर केकेवाग कॉलेजच्या आपल्या मागे. आणि इकडे जे आहे तुम्हाला परत लहान मुलांचे प्ले स्कूल आहे. आणि एरिया पण खूप सुंदर आहे. सगळे बिल्डिंग बंगलोजचा हा पूर्ण एरिया आहे. तर आता आपण सुरुवातीला गेट बघतो, इथे पूर्ण स्लायडिंगचे गेट आहे. आणि जेव्हा आपण आत येतो तर इथे सगळ्यांना सेपरेट कार पार्किंग आहे. आणि प्रत्येक फ्लॅटला इथे दोन कार पार्किंग दिले आहेत, एक स्लॅबच्या आतमध्ये, एक स्लॅबच्या बाहेर. आणि परत तुम्हाला इथे गेस्ट पार्किंग ही इन्क्लूड भेटते. आणि मागे बघाल तुम्हाला ॲट इज सगळं असंच राहणार आहे, पूर्ण ओपन आहे बाजूनी. तर पूर्ण हा सी शेप मध्ये असा एरिया आहे हा. तरी तुम्हाला पार्किंग टाईल्स ज्या आहेत त्या 16 बाय 16च्या आहेत. आता आत पण बघूया. तर इथे तुम्हाला सुरुवातीला पावडर कोटिंग डोअर भेटणार आहे. तुम्ही या डोअरला पण बघू शकता, तिथे तुम्हाला ग्रेनाइट फिनिश करून दिलंय. डोअर पण चांगल्या क्वालिटीचा येईल, कारण ज्यामुळे तुमची सेफ्टी इथे पूर्ण प्रॉपर जाणार आहे. आणि जेव्हा तुम्ही आत याल तर इथे तुम्हाला लिफ्ट पण काढून दिलेली आहे, कारण की 4 माळ्याची बिल्डिंग आहे. लिफ्ट जी असेल ती चांगल्याच क्वालिटीची असणार आहे. तर आपण जेव्हा खाली बघतो तर तुम्हाला 4 बाय 2च्या टाईल्स दिलेल्या आहे सगळ्या. आणि इथे तुम्हाला स्टेप जे आहेत तिथे तुम्हाला ग्रेनाइट फिनिश करून दिलेलं आहे सगळं. आता आपण वरती फ्लॅटमध्ये पण बघू. सुरुवातीला आपण ह्या फ्लॅट बघणार आहे. त्या पहिले तुम्हाला इथे दाखवतो भिंत जी आहे तर तुम्हाला पुट्टी करून दिली आहे. हा जो डोअर आहे हा खूप चांगल्या क्वालिटीचा आहे. डबल साईडनी तुम्हाला सनमायका लावून दिले. आणि जे लॉक आहेत हे पण एकदम कंपनीचे लावलेत, क्वालिटी कंपनीचे लावलेत. जेव्हा आपण आत हा तुम्ही पूर्ण फ्लॅट बघू शकता. तर आपण जो हॉल बघतो याची साईज जी आहे ही 12 बाय 17ची आहे. आणि वरती तुम्हाला एकदम चांगली डिझाईन दिली पीओपीची, बघू शकता. खूप आलिशान डिझाईन आहे खूप. व्हेंटिलेशनसाठी तुम्हाला इथे एक खिडकी काढून दिली फ्लॅटमध्ये, बघू शकता तुम्ही, पूर्ण प्रकाश आहे. आणि आपला जो हॉल आहे त्यालाच बाहेर बाल्कनीला एंट्रन्स आहे. डोअर पण बघू शकता तुम्ही, पूर्ण हा पावडर कोटेड डोअर आहे. आणि क्वालिटी तर काय बोलायलाच नको, एवढी सुंदर क्वालिटी याची. तर सुरुवातीला आपल्याला खाली जी आहे ती वुडन फिनिशिंग आहे पूर्ण. आणि ते सगळे हे ग्लास रेलिंग राहणार आहे, त्यामुळे बाहेरून बघणाऱ्यालाही खूप आकर्षक वाटणार आहे. आणि जे राहतील इथे जी फिलिंग आहे ती खूप आलिशान येणार आहे. बाल्कनी याची. तर आपण इकडे किचन पण बघूया. आपण हे किचन बघतो इकडे, 6 बाय 14ची साईज आहे. किचन मार्बल पण बघू शकतो. तर हे जे आहेत हे पूर्ण ग्रेनाइट फिनिश दिली इथे, बघू शकता. क्वालिटी खूप चांगली आहे इथे. आणि एल शेप मध्ये. आणि जे मार्बल आहेत जे किचन आहेत हे पूर्ण ईस्ट वेस्ट फेसिंग मध्ये आहे. त्यामुळे वास्तूमध्ये हे पूर्ण व्यवस्थित बसतायत. आणि इकडे परत सुरुवातीला आपल्याला इथे लॉफ्ट काढून दिलाय, ज्यामुळे तुमचे किचन मधील गोष्टी असतील त्या तुम्ही वरती ठेवू शकता. आणि या टाईल्स पण तुम्ही बघू शकता, वॉल टाईल्स. त्याची जी साईज आहे ती 2 बाय 2ची साईज लावली इथे पूर्ण. दिसणार आपल्याला खूप सुंदर दिसतील हे टाईल्स. आपलं एक किचन आहे, किचनला लागूनच एक परत बाल्कनी, बाहेर आपण बाल्कनी बघूया. तर आपल्या इथे परत वुडन फिनिशिंगची फ्लोरिंग दिली आहे, बघू शकता तुम्ही. इथे तुम्हाला परत स्टेनलेस स्टील रेलिंग येणार आहेत. आणि आता तुम्ही हा एरिया पण बघू शकता, खूप सुंदर एरिया आहे आजूबाजूचा.
आणि शांत परिसर आहे मेन म्हणजे. हा बाल्कनी आहेत याच्याच मागे आपला परत स्टोरूम पण केलंय. तर ही जी बाल्कनी आहे तिकडे आपला परत स्टोरूम पण काढून दिलेलं आहे. स्टोरूमचा खूप मोठा एरिया भेटतोय. हे स्टोरूम जे आहे ते पण तुम्हाला 6x6चं किंवा जर तुम्ही दुसरं पण काही यूज करू शकता असा पूर्ण स्टोरूम केला इथे बाल्कनी लागून आणि किचनच्या बाजूलाच. तर आता तिकडे बेडरूम पण आहेत आपण ते पण बघूया. इकडे हॉल होता आपला आणि इकडे किचन होतं. तर इकडे आपला फर्स्ट बेडरूम आहे, मास्टर बेडरूम. तर आपण बेडरूम पण बघू आता. तर हा जो बेडरूम आहे याची साईज जी आहे ती 11x15 ची साईज आहे, मोठी साईज आहे. परत तुम्हाला इथे 2 खिडक्या भेटतात व्हेंटिलेशन साठी, सेक्शन विंडो दोघी पण. त्यामुळे तुमच्या या बेडरूम मध्ये पण प्रकाश हा व्यवस्थित राहतो आणि व्हेंटिलेशन पण खूप चांगलं राहतं. याला लागूनच इकडे आपल्या टॉयलेट बाथरूम पण काढून दिलेलं आहे. आणि जेव्हा आपण खाली टाईल्स बघतो, तर आपण जेव्हा खाली बघतो तर 2x4च्या टाईल्स दिलेल्या आपल्या इथे परत. आणि याला लागून इकडे आपलं मास्टर टॉयलेट बाथरूम आहे. आपल्याला सुरुवातीला वेस्टर्न टॉयलेट बाथरूम आहे. तुम्ही जे वॉल टाईल्स आहेत ते पण बघू शकता, इथे पण बघू शकता. खूप आकर्षक आहे, सुंदर वाटत आहेत आणि कलर कॉम्बिनेशन आहेत हे प्रत्येक एकमेकाला मॅच होत आहेत. आणि तुम्हाला इथे सगळे गीझरचे कनेक्शन हे सगळे काढून दिलेले आहेत. तुम्हाला जॅगवारची डाय वॉटर सुद्धा काढून दिलेले सगळे. जॅगवार म्हणजे खूप ब्रँडेड कंपनी, सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला इथे भेटणार सगळे कंपनीचे. परत हे तुमचे इथे गीझरचे सगळे पॉईंट काढून देणार आहे. हा गीझरचा पॉईंट आहे आपला, हा शॉवर पॉईंट आहे. तर ही जी सगळी फिनिशिंग आहे प्लंबिंगची ही सगळी हिंदवेअरची आहे. आणि जे तुमचे नळ राहतील किंवा शॉवर जे राहतील हे सगळे तुमची जॅगवारचे राहणार आहेत. आता याला लागून आपला सेकंड बेडरूम आपण तो आपला सेकंड मास्टर बेडरूम आहे. जी साईज आहे ही 12x15 ची साईज आहे. सेम इथे तुम्हाला सेक्शन विंडो आहे. जसं बोललो की ईस्ट वेस्ट फेसिंग आहे, त्यामुळे सूर्याची जी किरण आहेत त्या पूर्ण फ्लॅट मध्ये जातात आणि प्रकाश हा कंटिन्यू जातो. व्हेंटिलेशन ही खूप चांगलं आहे. आणि मागे एरिया पण खूप सुंदर आहे, खिडकीतून पण बघू शकता एरिया आपण. खूप चांगला एरिया आहे पूर्ण. आणि या साईडलाच के के वॉक कॉलेजची एक्झॅक्ट बॅक साईड आहे ही. आता इकडेच आपलं परत टॉयलेट बाथरूम पण आहे मास्टर सेम, आपण ते बघूया. तर आता हे सेकंड मास्टर आहे. इथे पण तुम्हाला सेम वेस्टर्न काढून दिले टॉयलेट बाथरूम. डिझाईन सगळी वेगवेगळी आहे टाईल्सची, आपण त्या टॉयलेट बाथरूम मध्ये पाहिली असेल तशी इथे नाहीये. ही डिफरंट टाईल्स सगळे, क्वालिटी पण बघू शकता. आणि जे मॅचिंग आहे ते खूप क्लासी वाटतंय. आणि तुम्ही पूर्ण हे टॉयलेट बाथरूम बघू शकता. साईज ही खूप मोठी आहे. तर एक जी साईज आहे ही 5x7 ची साईज आहे ही मोठी. खूप मोठा एरिया भेटतोय हा. आणि स्लॅब टू स्लॅब हाईट टॉयलेट बाथरूमची ती पण खूप मोठी आहे. आणि इकडे जायला कॉमन टॉयलेट बाथरूम पण दिले, आपण ते बघूया. क्लासेस मध्ये येतो तेव्हा आपल्या इथे पण पीओपी करून दिलेलं आहे वरती. इथे आपलं कॉमन टॉयलेट बाथरूम आहे, ते आपल्याला टेबल टॉप दिलाय. आणि तुम्ही हे पण टाईल्स बघू शकता, कलर कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे. आपला जो आहे तो इंडियन टॉयलेट बाथरूम दिलाय. तर इकडे आपण जे टाईल्स आहेत हे पण चांगले दिसत आहे खूप. हा पण एरिया खूप मोठा आहे, कॉमन टॉयलेट बाथरूम आहे. आणि याला लागूनच बाजूला कॉमन बेडरूम आहे. आता इकडे पण बघतो आपण, सेम तुम्हाला सेक्शन विंडो दिलेल्या आहेत. आणि प्रकाश व्हेंटिलेशन या गोष्टी पूर्ण फ्लॅट मध्येच बोलतो की एकदम व्यवस्थित आहे. बेडरूम जो आहे आपला हा 12x12 ची साईज यायची. मोठा बेडरूम आहे, स्पेस खूप मोठा भेटतो. आपला जर इथे बेड जरी आला तरी आपला खूप मोठा इथं एरिया भेटतोय. तुमची कबट हे एकदम आरामात बसू शकता. प्रत्येक फ्लॅट मध्ये आपला एरिया खूप मोठा भेटतोय. तुमच्या बेडरूम मध्ये पण तुम्ही जर तुमचा बेड आणि स्पेस खूप मोठा भेटतोय बेडला सोडून, त्यामुळे तुमचे कपड हे प्रत्येक बेडरूम मध्ये आरामात बसतात आणि एरिया तुम्हाला खूप मोठा भेटतोय.
आणि तुम्हाला इथे साठी एसीचे पॉईंट पण काढून दिले प्रत्येक बेडरूमला, त्यामुळे तुम्हाला एसी साठी नवीन पॉईंट काढायची गरज पडणार नाही इथे. हा खूप स्पेशियस आहे पूर्ण फ्लॅट्स आणि तुम्हाला जागा खूप भेटते पूर्ण फ्लॅट्स मध्ये. तसा हा पूर्ण फ्लॅट होता, 1 फ्लोर 1 फ्लॅट अशी सिस्टम आहे, त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम काही येणार नाही भविष्यामध्ये. 4 फ्लोअरची बिल्डिंग आहे आणि 4 फ्लॅट आहे आपल्या पूर्ण बिल्डिंग मध्ये. आता आपण वरती पण जाऊ टेरेस वरून, त्यामुळे तुमचा जो पूर्ण एरिया आहे तुम्हाला लक्षात येईल. टेरेस आहे तर एरिया पण बघू शकता तुम्ही, खूप चांगला एरिया आहे आजूबाजूचा. जसं तुम्हाला बोललो आहे केके वाघ कॉलेज इकडे पूर्ण. केके वाघ कॉलेजची एक्झॅक्टली बॅक साईड जी आहे ही आपली साईड आहे. आणि जे आपले तुम्हाला बोललो मी प्लंबिंग, हे तुम्ही इकडे बघू शकता. हे पूर्ण हिंदवेअरची ब्रँडिंग केली इथे. हे पूर्ण आपल्या हिंदवेअरची पूर्ण ब्रँडिंग केली, नाव पण दिसते हिंदवेअर. आणि इकडे तुम्हाला आपल्या इथे 6,000 लिटरची पाण्याची टाकी केली आरसीसीची पूर्ण. 6,000 लिटरची पूर्ण पाण्याची टाकी आपल्यावरती. आणि इकडे जे आहे हे आपल्या लिफ्ट रूम साठी इकडे स्पेस काढून दिलेला आहे. तर अशी आपली 4 माळ्याची बिल्डिंग आहे. तर असा हे 1 फ्लोअर 1 फ्लॅटची सिस्टम येते पूर्ण. आता तुम्हाला जी प्राइस आणि एरिया हा तुम्हाला मी सांगणार आहे. तर याची साईज आहे ती 1550 स्क्वेअर फीट आहे आणि त्या हिशोबाने पकडलं होतं की तुम्हाला 3500 रुपये पर स्क्वेअर फीटनी पडतोय फ्लॅट. आणि तिथे ऑल इन्क्लूड प्राइस जी असेल ती तुम्हाला 60 लाखापर्यंत ऑल इन्क्लूड होणार आहे. आपली जी व्हिडिओ बघून ती यांच्याकडे क्लायंट जातील त्यांना निगोशिएबल होऊन जाईल थोडंफार. त्यामुळे लगेच कॉन्टॅक्ट नंबर दिलाय, खाली कॉन्टॅक्ट करा. आणि जर आपला व्हिडिओ आवडला असेल की लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कारण की केके वाघच्या जवळपास जे साईट असतात त्यांना खूप डिमांड असते, त्यामुळे आपला व्हिडिओ हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.